तर तुमच्याकडे सुद्धा मुलं ड्रायफ्रुट्स म्हणजेच सुकामेवा खायला कंटाळा करतात का? हा सगळ्याच आयांचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर मुलांना ड्रायफ्रूट कसे खाऊ घालायचे ह्यासाठी मी तुम्हाला एक अगदी सोपी अशी पद्धत म्हणजेच ड्रायफ्रूटचे लाडू, प्रोटीनयुक्त लाडू कशा पद्धतीने करायचे हे दाखवणार आहे. मुलांना आवडेल आणि मुलांना अगदी त्याचा फायदा होईल अशा पद्धतीची ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. करायला खूप सोपी आहे, पण ती शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि मुलं ह्या निमित्ताने नक्कीच ड्रायफ्रुट्स खातील ह्याची मी गॅरंटी देते. तर हे लाडू कसे करायचे ते अगदी आपण पटपट पाहूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत सगळ्या प्रकारचे सुक्यामेवा म्हणजेच ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तर त्यात आहे काजू, बदाम, कलिंगडाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अक्रोड असे जेवढे आपले सुकेमेवे आहेत ते मी 1/3 कप इथे घेतलेले आहेत. तर हे सगळे सुकेमेवे आपल्याला एकाच मापाच्या हिशोबाने घ्यायचे आहेत. म्हणजे जो कप तुम्ही घेता आहात त्याच कपाने सगळे ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. तर इथे मी साखरेचा वापर नाही तर खडीसाखरेचा वापर करते आहे. त्याचबरोबर घेतलेली आहे खजुराची पूड, आळशी आणि तीळ. हे सुद्धा खूप प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत आणि ताकदीचे पदार्थ आहेत. त्यामुळे हे सुद्धा आपण आपल्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत. तर मुलांना ना लाडू म्हटलं तर तो बेसनाचा लाडू खूप आवडतो. त्यामुळे मी इथे बेसन पीठ म्हणजे आपली डाळ जसे आपण बेसनचे लाडू करण्यासाठी डाळ दळून आणतो त्याच पद्धतीचे मी ही डाळ दळून आणलेली आहे आणि तीसुद्धा खूप हेल्दी असते. तर बेसन जे आपण लाडू करतो त्यानुसारच डाळ दरदरीत वाटून घ्यायची आहे. तर सुरुवातीला पॅनमध्ये 2 चमचे तूप घालून आपले जेवढे सुकेमेवे आहेत म्हणजेच आपले ड्रायफ्रुट्स आहेत ते अगदी आपण मीडियम फ्लेमवरती छान असं खरपूस गोल्डन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. खूप जास्त भाजायचं नाही आहे. अगदी मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर ते सुंदर भाजून झालेले आहेत ते बाजूला काढून घेतले. त्याच पॅनमध्ये मी घातलेले आहेत तीळ, आळशी आणि थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर छान मंद फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. तर तिळसुद्धा आपल्या हाडांसाठी खूप चांगले असतात आणि आळशीसुद्धा खूप महत्त्वाचा एक पदार्थ आहे. त्याचबरोबर खारीक पावडर खूप हेल्दी आहे. तर तीसुद्धा मी इथं वापरलेली आहे. तर तीसुद्धा घालून घ्यायची आहे. ती 1 कप मी खारीक पावडर इथं वापरलेला आहे आणि तोसुद्धा घालून घेतला. 2 मिनटं मी छान असा मीडियम फ्लेमवरती ह्या सगळ्या जिन्नस खरपूस भाजून घेतलेले आहेत. तर ते सुद्धा बाजूला काढून घ्यायचं. त्याच पॅनमध्ये मी पुन्हा 2 चमचे तूप घालून घेते आणि आपलं जे बेसन आहे, डाळीचं पीठ आहे ते घालून घेते. तर इथं 2 कप मी डाळीचं पीठ वापरलेलं आहे. ह्या सगळ्यांच्या प्रमाणात जर तुम्ही केलं तर 40 एक लाडू तुमचे बनून तयार होतील. तर आता आपण जसं बेसनासाठी म्हणजे बेसनचे लाडू करण्यासाठी जसे आपण हे बेसन भाजतो त्याच पद्धतीने भाजायचं आहे. तर मीडियम फ्लेमवरती मी बेसन तिथं बाजूला भाजून घेते आहे. त्याचबरोबर मी खडीसाखराची छान अशी पूड करून घेतलेली आहे, पावडर करून घेतलेली आहे आणि आपले हे जे सुकेमेवे भाजून घेतलेले आहेत ते छान थंड करून घ्यायचे आहेत आणि थोडे थोडे करून आपण हे मिक्सरला छान पावडर करून घ्यायचे आहे. तर मी छान फाईन पावडर करणार आहे म्हणजे ती मुलांच्या तोंडात ते ड्रायफ्रुट्स नको यायला त्या हिशोबाने मी इथं हे सगळे सुकेमेवे मिक्सरला करून घेतले आहेत. बघा एकदम छान फाईन पावडर करून घेतलेली आहे. तर सर्व आपण अशाच पद्धतीने संपूर्ण ड्रायफ्रुट्सची पावडर करून घेऊया. आणि ड्रायफ्रूटचं जे ओरिजिनल तेल आहे ना त्या तेलामध्येच आपलं हे सगळे लाडू वळून होणार आहेत. त्यामुळे जास्त तुपाची गरजसुद्धा लागणार नाही आहे किंवा तुमचं तुपाचं प्रमाण चुकेल असंही होणार नाही. तर बेसनसुद्धा माझं इथं छान खरपूस भाजून झालेलं आहे. ते चेक करण्यासाठी मी इथं थोडंसं तूप घालून घेतलं आहे. कारण की बघा तूप टाकल्यामुळे ना थोडंसं ते पातळ झाल्यामुळे आपल्याला बेसनाचा रंग दिसतो आहे की बेसन कितपत भाजलं गेलेलं आहे. तर मस्त असं ब्राऊन कलर आलेला आहे बेसनाला आपल्या. ते जळालेलंही नाही आहे कारण की जळलं तर ते खूप काळपट दिसलं असतं. तर ब्राऊन रंग येईपर्यंत मी छान बेसन मंद गॅसवर हळूहळू भाजून घेतलेलं आहे. फास्ट गॅसवर बेसन भाजायचं नाही तर ते करपून जाणार आणि लाडवाची चव बिघडून जाणार. आणि आता हे भाजून झाल्यानंतर बेसन आणि आपले ड्रायफ्रूट्सची जी आपण पावडर केलेली आहे ती एकत्र करून घेतली. त्यामध्ये 2 चमचे वेलची पूड घालून घेते आहेत फ्लेवरसाठी आणि जी खडीसाखरेची आपण पावडर करून घेतलेली आहे ती इथे वापरायची आहे. तर तुम्ही बेसन जर तुम्हाला वापरायचं नसेल, बेसन म्हणजेच डाळीचं पीठ जर वापरायचं नसेल तर तुम्ही सत्तू हा एक प्रकार खूप हेल्दी असतो आणि तोसुद्धा जर मोठ्यांना जर वापरायचा असेल तर तोसुद्धा आपण डाळ ती जी सत्तूची पावडर असते तीसुद्धा आपण इथं वापरू शकतो. आता बेसन आणि जे आपले सुकेमेवे आहेत ते सुद्धा पुन्हा मी सगळं काही मिक्स करून झाल्यावरती एकदा मिक्सरला गरका करून घेतला आणि फटाफट लाडू वळण्यासाठी
घेतलेले आहेत. तर बघा किती पटकन लाडू वळून झालेले आहेत आपले, फार जास्त वेळ लागलेला नाही आहे. जेव्हा आपण बेसन भाजून घेतलं, ड्रायफ्रूटची पावडर करून घेतली, त्यात पिठी साखर घातली आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून झाल्यावरती पुन्हा आपल्याला मिक्सरला एकदा गरका करून घ्यायचा आहे आणि फटाफट लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहेत. तर बघा इथे पटकन लाडू माझा गेलासुद्धा बनवलेला. पटकन तो मुलाने खाऊन पण घेतला. इतके त्यांना प्रचंड आवडतात ते लाडू आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा ड्रायफ्रूटचा फ्लेवर त्यात येत नाही. अगदी सुपर टेस्टी असे हे लाडू लागतात. बेसनचाच वापर केल्यामुळे मुलांना शक्यतो बेसनचे लाडू आवडतात. त्यामुळे मी इथं बेसनाचा प्रकार वापरलेला आहे, म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही सत्तूचं पीठ घेतलंच ना तरी खूप हेल्दी आहे अशी ही रेसिपी होणार आहे आणि चवीला तर ते अप्रतिम झालेले आहेत. त्यामुळे हेल्दी त्याचबरोबर चवीला उत्कृष्ट असे हे लाडू आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. त्यामुळे नक्की हे लाडू घरच्या घरी बनवून बघा. मुलांना खूप फायद्याचे आहेत. एक लाडू जरी दिवसभर मुलांनी खाल्ला तरी त्यांच्यासाठी हे खूप बेनिफिट आहे. त्यामुळे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर माधुरीज फूड कट्ट्याला फॉलो करा. थँक्यू.